नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ती चैत्र पौर्णिमेसंबंधी असणार आहे. कारण 2 एप्रिल 2026 वार येत आहे गुरुवार आणि या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा. आता पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येते आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा जी आहे ती विशेष मानली जाते. बघा, पौर्णिमेचा जर तुम्ही विचार केला असेल तर पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला. तसेच ही पौर्णिमा गुरुवारी देखील आली आहे, त्यामुळे तिचं महत्त्व देखील दुप्पट वाढले आहे. तसेच अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. हनुमानाचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या घडलेल्या आहेत. त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की पौर्णिमा ही तिथी खूप विशेष मानली जाते आणि त्यामुळे या पौर्णिमेला आपल्याला काही खास उपाय करायचे असतात किंवा काही विविध प्रकारच्या अशा गोष्टी घरात आणायच्या असतात ज्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते. या व्यतिरिक्त काही उपाय देखील करायचे असतात. बघा, अमावस्या पौर्णिमा या दोन्ही तिथींना जर आपण काही विशेष उपाय केले ना तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी तर मदत मिळतेच मिळते, पण घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी मातेचं वास्तव्य टिकून राहतं. तर त्यासाठी आपल्याला या पौर्णिमेला, या चैत्र पौर्णिमेला काही गोष्टी घरी घेऊन यायच्या आहे. आता ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जे शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच आणू शकता. आता ती गोष्ट आणल्यानंतर फक्त आणून ठेवायची असं करू नका. तर ज्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे त्याचं अनुकरण देखील करण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय आपल्याला सकारात्मक असा अनुभव दिसून येत नाही. तर बघा, हनुमान जयंती आहे आणि हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी देखील खूप प्रभावी असे उपाय करता येतात. आता पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या आणायच्या आहेत. आता त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. बऱ्याच घरामध्ये आता श्रीयंत्र आलेलं आहे, पण तरीही क्वचित अजूनही काहींकडे नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकता. बघा, आता बरेच जण असे देखील म्हणतात की एवढ्या महागड्या वस्तू घरात आणल्याने थोडी ना आर्थिक परिस्थिती सुधारते किंवा आधीच आम्ही आर्थिक अडचणीत आहोत आणि तुम्ही अजून हे करायला सांगतात, हे कितपत योग्य आहे. तर बघा, तुमचं काही अंशी तुमच्या परिस्थितीला अनुसरून म्हणणं बरोबर असेल तरीही आपण आपल्या स्वतःसाठी विविध प्रकारचा खर्च करतच असतो आणि मग देवासाठी आपण अशा प्रकारचा विचार का म्हणून करतो. तर बघा, या गोष्टी घरात आणल्याने 100% सकारात्मक प्रभाव पडतो, पण कधी जेव्हा आपण त्या गोष्टी आणल्यानंतर त्याच्या ज्या काही पूजाविधी असतात त्या आपण करतो, त्याचे जे नियम असतात ते आपण जेव्हा पाळतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची प्रचिती येते. तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं, भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं आणि हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं. तर श्रीयंत्र तुम्हाला जिथे पूजा साहित्याचं दुकान असेल त्या ठिकाणी ते तुम्हाला मिळेल, तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा दिंडोरी केंद्रातून तुम्ही ऑर्डर केली, दिंडोरी जे केंद्र आहे तिथून जरी तुम्ही ऑनलाईन मागवले तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता. फक्त श्रीयंत्र हे भरीव घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट देखील विकलं जातं, आतून ते पोकळ असतं, तर त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून घेताना व्यवस्थित पाहूनच घ्या. त्यानंतर श्रीयंत्र घरी आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एक कुंकुमार्चन विधीचं पुस्तक मिळतं, त्यामध्ये सगळा विधी दिलेला आहे. तर त्या पुस्तकाची किंमत फक्त 18-19 रुपये आहे, फार जास्त काही नाही, पण त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन देखील कसं करायचं हे देखील त्यामध्ये सविस्तररित्या सांगितलेलं आहे. आता तुम्हाला जर पुस्तक कुठे मिळालंच नाही तर तुम्ही आपल्या देखील चॅनलवरती सर्च करू शकता कशा पद्धतीने या गोष्टी करायच्या आहेत, तर ते देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल. बघा, आता त्यानंतर जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर शंख. अजूनही जर शंख तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंखाची स्थापना देवघरामध्ये लवकरात लवकर करा. कारण शंख लक्ष्मीचाच भाव आहे आणि आपण जेव्हा देवघरामध्ये शंखाची स्थापना करतो तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. तुम्ही भगवान विष्णूंचा जरी फोटो बघितला ना तर त्यांच्या हातामध्ये नेहमी तुम्हाला शंख दिसतो आणि म्हणून या शंखाला विशेष असं महत्त्व आहे. आणि हा शंख जेव्हा आपण घरात ठेवतो आणि दर गुरुवारी या शंखाच्या साहाय्याने भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करतो ना तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी तर सुटतातच, पण तशा पद्धतीने अभिषेक केल्यामुळे भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतात. आता या काही गोष्टी आज केल्याने उद्या लगेच काहीतरी आपल्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडेल असं होत नाही. त्यामध्ये सातत्य असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास असणं तितकंच गरजेचं असतं. आता त्यानंतर पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उद्या हनुमान जयंती
आहे आणि हनुमान जयंतीनिमित्त आपल्याला हनुमान चालीसा आणायची आहे. बघा, आता बऱ्याच जणांच्या, शक्यतो 90% लोकांच्या घरामध्ये हनुमान चालीसा असेल किंवा घरातले पुरुष वाचतही असतील. पण जर तुम्ही अजूनही सुरुवात केली नसेल तर दररोज कमीत कमी एकदा, खरं तर 11 वेळेस आपण वाचायला हवं. पण 11 वेळेस जर शक्य आहे वाचणं नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही एकदा तरी हनुमान चालीसा वाचत जा. घरामध्ये कुठलीच वाईट बाधा तुम्हाला होणार नाही. हनुमान चालीसाचं जे महत्त्व आहे ते तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. तर उद्याच्या दिवशी हनुमान चालीसा घरी घेऊन यायची आहे. ती फार काही महाग मिळत नाही, पण पुस्तकच आपल्याला आणायचं आहे. बऱ्याचदा आपण मोबाईलमध्ये वाचून म्हणतो, पण ठीक आहे, पण आता तरी हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही हनुमान चालीसा घेऊन या. दररोज घरामध्ये वाचा. लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन बसा, त्यांच्या सोबतीने वाचा, जेणेकरून त्यांना देखील हनुमानाचं जे बळ आहे त्यांना प्राप्त होईल. म्हणजे त्यांना देखील कोणाचीही वाईट बाधा ही होणार नाही, म्हणजे नजर दृष्टी लागणार नाही. बघा, या गोष्टी आपण करून पहा, त्याचा सकारात्मक असा अनुभव नक्कीच मिळतो. हनुमानाला महाबली म्हटलेलं आहे, त्यामुळे या महाबलींची सेवा जर आपण लहान मुलांना घेऊन केली तर त्यांना कुठलीच वाईट शक्ती कधीही त्रास देऊ शकत नाही. कारण हनुमान चालीसामध्ये अक्षरशः तसं वर्णन देखील केलेलं आहे. आता त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळ. कमळगट्ट्याची माळ म्हणजे बघा, कमळ म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यामुळे कमळगट्ट्याची माळ अजूनही तुम्ही आणलेली नसेल तर ती आपल्या घरामध्ये आणून तिची स्थापनाही करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर कासव नसेल, माता लक्ष्मीला प्रिय असणारं कासव म्हटलं तर माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. किंवा जर तुम्ही कुठल्याही मंदिरात गेला असाल तरी त्या ठिकाणी देखील बाहेर कासव ठेवलेलं असतं. तर हे कासव तुमच्या घरामध्ये नसेल तर नक्कीच पौर्णिमेला खरेदी करा. पंचधातूचं, चांदीचं, क्रिस्टलचं देखील मिळतं. तर तशा प्रकारचं जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही कासव घरामध्ये त्याची स्थापना करा. जर त्याच्यावर आकडे लिहिलेले असतील तर ते तांदळात ठेवा, आकडे नसतील लिहिलेले तर मग ते पाण्यात ठेवा. बऱ्याच ठिकाणी तुम्ही उत्तर दिशेला क्रिस्टलचं कासव ठेवलेलं पाहिलं असेल. तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्याकडे मोठ्या साईजमध्ये जर क्रिस्टलचं जर कासव असेल तर ते तुम्ही उत्तर दिशेला देखील ठेवू शकता. फक्त एवढंच की आपण त्यामध्ये जर पाणी वगैरे ठेवलं असेल तर ते दिवसाआड का होईना बदलणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही कासव पंचधातूचं देवघरात ठेवला असेल तर दर पौर्णिमेला त्याची पूजा करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं पालन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा सकारात्मक अनुभव असा दिसून येतो. आता त्यानंतर बघा, तुमच्या देवघरामध्ये अजूनही कुठली अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला खूप दिवसापासून घ्यायची होती पण तुम्ही ती घेतलेली नसेल. म्हणजे अन्नपूर्णा मातेची तुमच्याकडे मूर्ती नाही. आता तुम्ही गावाकडे समजा तुमचे देव आहेत आणि तुम्ही शहरात राहतात नोकरीनिमित्त आणि तुमच्याकडे अजूनही अन्नपूर्णा नसेल तर हे बघा, तुमच्या देवघरामध्ये आता तुमचे जे टाक आहेत ते जरी तुमच्या गावाकडे असतील तरीही तुम्ही जिथे राहतात मग ते घर भाड्याचं असू द्या किंवा कुठलेही असू द्या, पण त्यामध्ये अन्नपूर्णा माता, गणपती बाप्पा, भगवान शिवशंकरांची पिंड आणि बाळकृष्ण हे 4 देव असायलाच हवे. स्वामी तर आपले असतातच, पण या 4 मूर्ती ज्या आहेत त्या देखील असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही अजूनही अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती आणलेली नसेल तर ती आवर्जून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घेऊन या, तिची प्राणप्रतिष्ठा करा. तर अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील घेऊन येऊ शकता. या व्यतिरिक्त जी कुठली गोष्ट तुम्हाला देवघरासाठी घ्यायची आहे आणि ती जर तुम्ही अजूनही घेतली नसेल तर तुम्हाला जे घ्यायचं असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवश्यक घेऊ शकता. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 ते 5 रुपयाला मिळेल अशी वस्तू आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे, ती म्हणजे कवडी. कवडीला विशेष असं महत्त्व आहे. समुद्रमंथनाच्या वेळी ही कवडी बाहेर आलेली आहे आणि ही देखील माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. म्हणून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अगदी 5 रुपयाची एक जरी कवडी आणली आणि तिची पूजा करून ती आपल्या पाकिटामध्ये ठेवली, पर्समध्ये ठेवली किंवा देवघरामध्ये जरी ठेवली तरीही आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. आता बरेच जण म्हणतात वस्तू आणून आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा कशी होते. तर हे बघा, बऱ्याचदा आपण कष्ट करतो आणि त्या कष्टाला योग्य ती साथ मिळत नाही किंवा फळ मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की नशिबाची मला साथच नाही. तर हे बघा, आपल्या पत्रिकेतील जे काही दोष आहे किंवा आपण जी सेवा करतो त्यामध्ये जर चुकून माकून काही गोष्टी अशा घडत असतील ज्या नको घडायला, तर ते जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी आपण या सेवा जर केल्या किंवा या छोट्या छोट्या वस्तू जर देवघरामध्ये ठेवल्या, त्याची विधिवत पद्धतीने पूजा अर्चा केली, विश्वासाने जर काही गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव दिसून येतो. फक्त जर तुम्ही सुरुवातीलाच म्हणत असाल तर असं काहीच होत नाही तर ते कधीही होणार नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, तुमच्या पाकिटात
ही जी 5 रुपयाची कवडी आहे जरी तुम्ही ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा एखाद्या मंगळवारी काढून तिची पूजा करून पुन्हा पाकिटात ठेवली तरीही चालणार आहे. तुमच्या पतीसाठी तुम्हाला घ्यायचे असेल, तुमच्या स्वतःसाठी घ्यायचे असेल तर तुम्ही 2 आणू शकता. एकासाठी घ्यायचे असेल तर 1 आणू शकता आणि दोघांची एकत्र पूजा करून दोघांनी पती-पत्नीने आपल्या पाकिटात ठेवलं तरीही चालणार आहे. बघा तुमच्या सोयीनुसार जे तुम्हाला घेणं शक्य होणार आहे ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. आणि विशेष म्हणजे ज्यांनी अजूनही सत्यनारायणाला पूजेला सुरुवात केली नाही त्यांनी नक्कीच या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये जे बदल दिसून येतील ते देखील या सेवेमुळे तुमच्या समोरच असणार आहे. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.